धाराशिव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सातत्याने अवकाळी पावसानं जो आहे तो तडाखा दिलेला पाहायला मिळतो। मी आता धाराशिव शहरामध्ये आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा गेल्या अर्ध्या तासापासून जो आहे तो अवकाळी पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडतोय। त्यामुळे जर धाराशिव शहरातील जे रस्ते आहेत त्यावर अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचाच परिणाम म्हणून जर पाहतोय की वाहनधारकांना जी आहे ती मोठी कसरत जी आहे ती या पाण्यातून आपली वाहनं काढताना कुठेतरी करताना पाहायला मिळते। त्याचबरोबर जे काही जनावर आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यंदा जाणे येण्यासाठी जो आहे तो त्रास होताना पाहायला मिळतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर लोहारा असेल, उमरगा असेल, त्याचबरोबर तुळजापूर आणि धाराशिव शहरामध्ये जे आहे ते पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं होतं। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती। तर विजेचे खांब पडून अनेक ठिकाणचा गावचा वीज पुरवठा जो आहे तो देखील खंडित झालेला पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता या अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून हा जो पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठेतरी जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।